हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आषाढी एकादशी विशेष उपवासाचा आलू पराठा बनवणार आहे. हा पराठा खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायलाही सोपा आहे. अगदी ओठाने खाण्यासारखा मऊ लुसलुशीत असा हा पराठा बनतो. अशा प्रकारे पराठे बनवले तर तुम्ही परत परत बनवून खाल, एवढे टेस्टी हे पराठे बनतात. तर याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचेसुद्धा पराठे अगदी व्यवस्थित मऊ लुसलुशीत होतील. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला मीडियम गॅसवरती अगोदर भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचा आहे म्हणजे 2 ते 3 मिनटं आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. गरम केल्यामुळे तो अगदी व्यवस्थित बारीक होईल, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनटं साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर तो थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता साबुदाणा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर साबुदाणा थंड झाला आहे. आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे. जर काही जाडसर राहिलं असेल तर ते चाळणीमध्ये राहील. तर बघू शकता अशा प्रकारे इथे मी चाळून घेतलं आहे. आता यातील थोडं पीठ आपल्याला पराठा लाटताना लागणार आहे, त्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे मी हिरवी मिरची, मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतली आहे. त्याचबरोबर 3 बटाटे उकडून घेतले आहेत, ते आपल्याला पराठे बनवण्यासाठी लागणार आहेत. इथे मी पिठामध्ये 2 बटाटे स्मॅश करून टाकले आहेत. तुम्ही खिसूनसुद्धा टाकू शकता. आता इथे मी 5 ते 6 मिरच्या त्यामध्ये मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 बटाटा उकडवून घेतला आहे आणि त्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे. इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत, त्यामध्ये मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतला आहे तो टाकला आहे. तुपामध्ये तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडे शेंगदाणेसुद्धा टाकले आहेत. ते सुद्धा व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जो बटाटा कट करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे आणि हे सर्व तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आता बटाट्याची भाजी तयार होते तोपर्यंत आपण इकडे पराठे बनवायला घेऊया. आता पराठे बनवत असताना ते अगदी हलक्या हाताने लाटायचे आहेत आणि अशा प्रकारे त्याला साईडनी चिरा पडू शकतात. तर ते पीठ अगदी बारीक होत नाही, थोडं जाडसर राहतं, त्यामुळे असं होऊ शकतं. तर अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर गोल साईज पाहिजे असेल तर अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता. आता इकडे तव्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत. आता इथे मी दोन्ही साईडनी तूप लावणार आहे. तुम्ही तूप किंवा मग तेलसुद्धा लावू शकता आणि पराठा आपल्याला दोन्ही साईडनी मीडियम गॅसवरती अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय अगदी टम्ब असा आपला पराठा फुगला आहे
आणि एकदम मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात. अशा प्रकारे आपले पराठे बनवून तयार आहेत आणि बटाट्याची भाजीसुद्धा इकडे तयार झाली आहे. बघू शकता. पराठे आणि ही बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं किंवा मग तुम्ही दह्यासोबतसुद्धा पराठे खाऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पराठे बनवून तयार आहेत आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजीसुद्धा आपली तयार आहे. तुम्हीसुद्धा हे पराठे आणि बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल आणि हे पराठे खूप चविष्ट लागतात. अगदी खिचडीपेक्षाही भारी लागतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे पराठे नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.